गेल्या 2-3 दिवसापासून सीजीपीचे आंदोलन आणि दिल्लीमध्ये घडणाऱ्या घडामोड आपण पाहतच आहोत. पण आज जे काही घडलं ते विशेष होतं, कारण देशातल्या पंतप्रधानाच्या घराबाहेर विरोधी पक्ष नेत्याला अर्थात राहुल गांधी यांना पोलिसांनी उचलून नेलं. सोबतच त्यांची बहीण प्रियंका गांधी सुद्धा, तसंच अजून एक खासदार आणि आणखीन एक काँग्रेस नेतेही सोबत होते. काही तासातच आई मुलाला भेटायला पोलीस स्टेशनच्या गेटवर पोहोचली, पण तिलाही आज जाऊ दिलं नाही. एका बाजूला दिल्लीतल्या रस्त्यावर घोषणा सुरू होत्या, दुसऱ्या बाजूला संसदेत गोंधळ सुरू होता आणि सगळीकडे मुद्दा एकच होता, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. हे सगळं नक्की घडलं कसं, याची सुरुवात आदल्या दिवशी जंतर मंतरवर झालेल्या एका लाठीचार्जने झाली का, आणि हे प्रकरण कधी शांत होईल, हे सगळं सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतल्या जंतर मंतरवर विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मुद्दा आहे नीट परीक्षातल्या कथित पेपर फुटीचा आणि स्पर्धा परीक्षांमधल्या सततच्या गोंधळाचा. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखालील कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेलं हे आंदोलन हळूहळू मोठं होत गेलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच जंतर मंतरवर परिस्थिती हाताबाहेर गेली. 5,000हून अधिक विद्यार्थी जमले होते आणि पोलीस व आंदोलक यांच्यात झडप झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या राड्यात तब्बल 118 पोलीस कर्मचारी आणि अनेक विद्यार्थी आंदोलक जखमी झाले. पोलिसांनी 78 आंदोलकांना ताब्यातही घेतलं. या घटनेचे पडसाद लगेच संसदेतही उमटले. मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत सरकारवर जोरदार टीका केली आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य या मुद्द्याशी जोडलेलं असल्याचं सांगितलं. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनीही मुलावर लाठ्या आणि दोषींवर मात्र गप्प बसण्याच्या सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुढच्याच दिवशी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धडक देण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून नीट परीक्षातल्या गोंधळाचा मुद्दा वेळोवेळी चर्चेत येत राहिला आहे. यापूर्वी बिहारमधल्या एका नीट विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूवर जंतर मंतरवर आंदोलन झालं होतं. त्यावेळी निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली होती. यावेळचं आंदोलन मात्र वेगळं ठरलं, कारण थेट परीक्षा यंत्रणेतल्या गैरव्यवहारावर बोट ठेवत विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते आणि हा प्रश्न आता केवळ शिक्षण खात्यापुरता मर्यादित राहिलेला नव्हता. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या मुहूर्तावरच ही घटना घडल्यामुळे विरोधकांना सरकारला घेरण्यासाठी आयतं कोलीत मिळालं. लाठीचार्ज नंतर विद्यार्थ्यांचे पालक आणि विविध विद्यार्थी संघटनांनी रस्त्यावर उतरल्या आणि या आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झालं. मंगळवारी सकाळी काँग्रेसच्या नेत्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानापासून मोर्चाला सुरुवात केली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, के.सी. वेणुगोपाल, केरळचे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन आणि इतर अनेक काँग्रेस खासदार या मोर्चात सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग नोंदवला. मोर्चा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचला आणि तिथेच ठिय्या आंदोलन सुरू झालं. दुपारी 3:30 वाजल्यापासून राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सगळे नेते जागेवर स्थान मांडून बसले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा ही त्यांची प्रमुख मागणी होती. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरील लिहिलं की आदल्या दिवशी तरुण विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराबद्दल उत्तर मागण्यासाठीच हा मोर्चा पंतप्रधानाच्या निवासस्थानापर्यंत नेण्यात आला आहे आणि सरकारला न जबाबदारी घ्यायची आहे, न संसदेत यावर चर्चा करायची आहे. जंतर मंतरवर आंदोलनाची धग कायम होती आणि याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांची तिथे एंट्री झाल्याचं पाहायला मिळालं. एकाच वेळी दिल्लीत 2 ठिकाणी सरकार विरोधात रान पेटलेलं दिसत होतं. मोर्चा सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसच्या गोटात मोठी हालचाल दिसत होती. कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येनं खरगे यांच्या निवासस्थानाबाहेर जमले होते. पंतप्रधानाच्या निवासस्थानाच्या दिशेने मोर्चा निघताच परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढण्यात आला. रस्त्यावर बॅरिगेड्स लावण्यात आले होते, तरीही आंदोलक तिथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरली. लोककल्याण मार्गावर पोहोचल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी जमिनीवर बसकन मारली आणि घोषणाबाजी सुरू केली. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणावी आणि विद्यार्थ्याच्या हिताचं रक्षण करणारी ठोस पावलं उचलावीत अशी मागणीही यावेळी करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन घोषणा दिल्या, तर काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलक यांच्या शाब्दिक चकमक ही झाल्याचं समोर आलं. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरचं हे ठिय्या आंदोलन 3.25 तासाहून अधिक काळ सुरू राहिलं. अखेर दिल्ली पोलिसांनी
कारवाई करत राहुल गांधी यांना ताब्यात घेतलं. यांच्यासोबतच प्रियंका गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. या कारवाई दरम्यान मोठा गोंधळ उडाला. राहुल गांधी यांना बळजबरीने उचलून नेण्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. या धक्काबुक्कीत राहुल गांधी यांच्या नाकाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली. त्यांना पुढे छत्रसाल स्टेडियम मध्ये ठेवण्यात आलं. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी अशा प्रकारे कारवाई केल्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला आहे. काँग्रेसचे अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी थेट इशारा देत सांगितलं, शांततेत आंदोलन सुरू असताना पोलिसांनी अटक केली आणि राहुल गांधी यांनाही बळजबरीने उचलून नेलं. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय काँग्रेस आता स्वस्थ बसणार नाही. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी या कारवाईत तीव्र नाराजगी व्यक्त केली. पोलिसांकडून लाठीमार होणे आणि विद्यार्थ्यांना जखमी करणे कोणालाही मान्य नाही. देशातल्या विरोधी पक्ष नेत्यांना जबरदस्तीने उचलण्यात आलं. लोककल्याणासाठीच राहुल गांधी ठिय्या आंदोलन करत होते असं सचिन पायलट म्हणाले. नीटच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा झालीच पाहिजे आणि संपूर्ण देश विद्यार्थ्याच्या पाठीशी उभ्या असल्याचंही त्यांना ठामपणे सांगितलं. पोलीस स्टेशन बाहेर उभ्या असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली होती. तर आतमध्ये ताब्यात घेतलेल्या खासदारांची विचारपूस करण्यासाठी वकिलांची फौज पोलीस ठाण्याबाहेर दाखल झाली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच काँग्रेसच्या इतर राज्यांमधल्या नेत्यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्या आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या धोरणावर टीका केली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर सुमारे 2 तासांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस ठाण्याजवळ पोहोचल्या. मात्र पोलीस ठाण्याच्या गेटवर पोहोचूनही त्यांना आत प्रवेश देण्यात आला नाही. गेटवरच त्या पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करताना दिसल्या. आतमध्ये प्रियंका गांधी यांच्यासह इतर काँग्रेस खासदार होते. दुसरीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस प्रचंड गोंधळात गेला. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा मुद्दा तापलेला असतानाच अयोध्यातील राम मंदिरातल्या दान चोरीचा मुद्दाही चर्चेत आला. त्यामुळे हे दोन्ही विषय एकाच वेळी सरकारला बॅकफूटवर घेऊन गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर टीका केली. पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. एकूणच दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत हा मुद्दा राजकीय दृष्ट्या पेटलेला दिसतो आहे. सरकारकडून अजूनही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. तर विरोधकांनी मात्र आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली पोलिसांनी मात्र आपली कारवाई योग्य असल्याचा दावा केला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीच नेत्यांना ताब्यात घ्यावं लागल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. काँग्रेस पक्षाकडून मात्र या कारवाईला लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांनाच आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येतं. सोशल मीडियावरील या घटनेचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले. अनेक नेत्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी राहुल गांधी यांच्या नाकाला झालेल्या दुखापतीबद्दल चिंता व्यक्त केली. विरोधी पक्षांच्या इतर नेत्यांनी या घटनेचा निषेध करत काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. दुसरीकडे सरकार समर्थक गटांकडून मात्र हे आंदोलन केवळ राजकीय स्टंट असल्याची टीका करण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडीमुळे नीट पेपर फुटीचा मूळ मुद्दा आणि विद्यार्थ्यांची न्यायाची मागणी यांच्याऐवजी सत्ताधारी विरोधक असा राजकीय सामनाच अधिक ठळकपणे समोर येताना दिसत आहे. एका बाजूला लाखो विद्यार्थ्यांचं करिअर पणाला लागलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातला हा संघर्ष आता थेट पंतप्रधानाच्या दारापर्यंत जाऊन पोहोचला आहे. आता प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा शेवटी राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळातच विरून जाणार की खऱ्या अर्थाने न्याय मिळेल? तुम्हाला या आंदोलनाबद्दल आणि एकूण या घटनाबद्दल काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असला तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.